दिवसाला पाऊस पडायला लागला। मी स्वतः मंत्री आहे, राज्याचा पालकमंत्री आहे। मी अर्ध्या मिनिटात तुम्हाला भेटायला आलो। आता पुढचं मी 2 दिवस मागितले, मला 2 दिवस तुम्ही संधी देणार नाही। इतके दिवस बाकीच्या लोकांची वाट की एक कार्यकर्ता निवेदन दिलं घेतलं, पण त्याच्यावर कोणतीही अंमलबजावणी झालेली नाहीये। आज परत ब्राह्मण समाजाने एकत्रित होऊन आज जवळजवळ 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते आणि सर्व मताने एक निर्णय घेतला। 10 तारखेपर्यंत आम्ही सरकारला एक नम्र विनंती केली आहे की तुम्ही तो GR आम्हाला द्यावा, अन्यथा 15 ऑगस्ट पासून आमचे बंधू दीपक रणनवरे हे जालन्याला चमन जे आहे तिथे आमरण उपोषणाला बसणार आहे आणि पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये ब्राह्मण संघटनाचे प्रत्येक प्रतिनिधी आपल्या आपल्या ऑफिसला निवेदन देऊन याची एक साखळी, जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही। बघा, ब्राह्मण समाज खूप शांतीपूर्ण तरीकेने आपले विषय मांडत असतो। मला वाटतं आम्हाला त्याची सजा मिळते की कोणी आमच्याकडे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। सर, आता त्यांना राखीच बांधून दिली आणि एक भाऊ बहिणींची रक्षा करायच्या ऐवजी आम्ही त्यांना आमच्या समाजाला काहीतरी द्यावं ही मागणी केली। नाहीतर आम्ही आमच्यासाठी मागितलं असतं, पण आज आम्ही आमच्या समाजासाठी त्यांना राखी बांधली आहे की तुम्ही आमच्या या राखीची लाज राखावी। आणि 15 ऑगस्टच्या पहिले त्यांच्या बोलण्यात एक दमदार विश्वास वाटला की तुमच्या सगळ्या गतिविधीकडे माझं लक्ष आहे आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना तुमचे हे निवेदन देणार आणि 2 दिवस, आम्ही तर 10 तारीख सांगितली पण त्यांनी 2 दिवसात आम्हाला प्रत्युत्तर देऊ असं सांगितलं। त्यामुळे सत्तार साहेबांवर आम्ही 101% आज विश्वास ठेवतोय। विजया अवस्थी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आज संभाजीनगर येथे संपूर्ण महाराष्ट्रातील समन्वयकांची बैठक झाली। या बैठकीमध्ये मागील 28 नोव्हेंबर रोजी जालना येथे मी स्वतः दीपक रणनवरे यांनी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं आमरण उपोषण केलं। जालन्याचे पालकमंत्री यांना आम्हाला आश्वासनही दिलं की आपल्या मागण्या पूर्ण करू। मग जे काही उपोषण आहे ते मी स्थगित केलं। त्यानंतर 14 डिसेंबर 2023ला नागपूर अधिवेशनामध्ये या सरकारने आम्हाला शब्द दिला की आपल्या ज्या काही मागण्या आहेत व परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे ती आम्ही देऊ असं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। परंतु आजपर्यंतही कुठल्याही प्रकारची ब्राह्मण समाजाला केलेली घोषणा पूर्ण केली नाही। म्हणून मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की आपण दिलेला शब्द हा पूर्ण करावा, अन्यथा आपण जर ब्राह्मण समाजाला धोका जर दिला तर ब्राह्मण समाज ह्यावेळेस आपल्याला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही। मी ब्राह्मण समाजाच्या ज्या काही प्रामुख्याने मागण्या आहेत त्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळ सर्व मुलामुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करावं, त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक वसतिगृह असावं। यासाठी आम्ही परत शासनानं जर या मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाही तर 15 ऑगस्ट पासून जालना येथे परत आमरण उपोषण करणार।